दुपारचे 2 वाजले होते. ठिकाण होतं बीड जिल्ह्यातील एक छोटंसं गाव, जिथं 50 वर्ष वयाचा एक शेतकरी आपल्या कामात मग्न होता. अचानक त्याला एक व्हिडिओ क्लिप आली आणि त्यानं ती क्लिप ओपन केली आणि 2 सेकंदातच त्याला हृदयविकाराचा झटका आला. कारण त्या व्हिडिओमध्ये दुसरी तिसरी कोणी नसून त्याच्या स्वतःच्या पोटची पोरगी होती. एक व्हिडिओ जो महाराष्ट्रभर व्हायरल झाला होता. एका मुलीचा अचानक तिच्या बापांनी तो व्हिडिओ पाहिला आणि त्या व्हिडिओमध्ये त्या मुलीची अशी अवस्था होती की ते पाहता क्षणी तिच्या वडिलांचं आयुष्य संपलं. शेजारी बसलेल्या 2 ते 3 जणांनी तिच्या वडिलांना तातडीनं दवाखान्यात नेलं. डॉक्टरांना प्रश्न पडला होता नेमकं त्या व्हिडिओत त्यांनी असं काय पाहिलं की त्यामुळे त्यांना इतका मोठा धक्का बसला आणि त्यांची मुलगी त्या व्हिडिओमध्ये नेमकं काय करत होती की त्यांचं जीवन आता जवळपास संपलंच होतं. पण जेव्हा त्या 50 वर्षाच्या बापाला जाग आली तेव्हा त्यानं खरं सगळं सांगितलं. खरं तर या घटनेची सुरुवात 4 वर्षापूर्वी झाली होती, जेव्हा त्यांची मुलगी बीडमधल्या त्या छोट्याशा गावातून पुण्याला मोठ्या आशेनं शिकायला गेली होती. जाताना तिचे घरचे 4 वर्षापूर्वी प्रचंड खुश होते. तिचं शिक्षण देखील आता पूर्ण झालं होतं. गावात तिचं कौतुक होत असायचं, पण घरच्यांना कशाचीच कल्पना नव्हती की तिचं रूप ती एखाद्या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसेल आणि तिचं सत्य सगळ्यांसमोर उघडकीस येईल. अभ्यासात अत्यंत हुशार होती. जेव्हा ती पुण्याला आली तेव्हा कुणालाच वाटलं नव्हतं की असं कितीतरी करेल, पण बऱ्याच वेळा पुण्याला गेलेल्या मुलामुलींचं प्रेम प्रकरण होतात. कित्येक मुली पुण्यामध्ये लिव्ह इन रिलेशनशिप करतात, तर काही मुली आई वडिलांना न सांगता लग्न करतात, पळून जातात. पण या मुलीनं जे केलं ते अत्यंत वेगळं आणि संतापजनक होतं. या प्रकरणानं तिच्या वडिलांचं आयुष्य तर संपवलंच, पण संपूर्ण राज्यातील पालकांना एक मोठा धक्का बसला. मग ती मुलगी त्या व्हिडिओमध्ये नेमकं असं काय करत होती की ज्याच्यामुळं तिच्या वडिलांना मृत्यूच्या दारात जावं लागलं? त्या मुलीचं नेमकं असं कोणतं रहस्य उघडकीस झालं की ज्यामुळं महाराष्ट्रातले आई वडील आपल्या मुलींना बाहेर पाठवायला घाबरत आहेत? चला जाणून घेऊया या प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. पुण्यातील मुलीची धक्कादायक घटना देशात व्हायरल. एक मुलगी जेव्हा छोट्याशा गावातून पुण्यात शिकायला आली होती, तिचं शिक्षण जेव्हा 4 वर्षांनी पूर्ण झालं तेव्हा जे उघडकीस आलं ते पाहून संपूर्ण राज्याच्या पायाखालची जमीन सरकली. सानिका ही बीड जिल्ह्यातून एका छोट्याशा गावातून पुण्याला शिकायला आली होती. अभ्यासात अत्यंत हुशार. पुण्याला आली तेव्हा सगळं सुरळीत होतं, पण जेव्हा तिचं शिक्षण पूर्ण झालं तेव्हा तिचा तो व्हिडिओ व्हायरल झाला. तेव्हा तिच्या आईवडिलांना जे समजलं ते अतिशय धक्कादायक होतं. महाराष्ट्राच्या इतिहासात अशी कधीच घटना घडली नव्हती. इतकी भयानक घटना घडली. आई वडिलांनाही ही घटना दाबण्याचा प्रयत्न केला होता, पण जेव्हा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा सदरच उघड झालं. बऱ्याच वेळा कॉलेजला गेलेल्या मुलींचे अनेक प्रकरण तुम्ही पाहिले असतील, प्रेम प्रकरण, लग्नाचे, लिव्ह इन रिलेशनचे प्रकरण, पण या मुलींनी जे केलं ते एकदम वेगळंच होतं. संपूर्ण राज्याची झोप उडवणारी ही घटना अखेर उघड झाली. एक घटना जी 19 वर्ष वयाच्या मुलीची होती, जिचं नाव सानिका. बीड जिल्ह्यातल्या एका छोट्याशा खेडेगावातून ती पुण्यात शिक्षणासाठी आली होती. ती ज्यावेळेस पुण्यात आली होती त्यावेळेस साल होतं 2022 आणि महिना होता ऑक्टोबरचा. ऑक्टोबरमध्ये ती शिकायला गेली होती. महिना ऑक्टोबरचा होता आणि तब्बल 4 वर्षांनी म्हणजेच 2026 मध्ये ही घटना उघडकीस आली. त्यावेळेस दिवाळी नुकतीच संपली होती. महाराष्ट्रातील लाखो मुलींप्रमाणे सानिका ही आपल्या स्वप्नाची पेटी घेऊन पुण्यात दाखल झाली. आता ही 4 ते 5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळेस तिच्या डोळ्यात अनेक स्वप्न होती. चांगले शिक्षण घेऊन मोठी नोकरी लागेल, चांगला पती मिळेल, आपल्या कष्टकरी आई वडिलांचा अभिमान त्यांना वाढवता येईल असा विचार करून ती पुण्याला आली होती. तिचे वडील शेतकरी. रात्रंदिवस मेहनत करून तिला विश्वासानं त्यांनी शिक्षणाच्या माहेरघरात पाठवलं होतं. सानिकाला देखील त्याची जाणीव होती. ती हुशार आणि अभ्यासू होती. तिच्या गावात तिचा अभिमान होता. तिचे घरचे म्हणायचे, आमची सानिका आता पुण्याला चालली आहे, खूप मोठी होणार आहे. हा विश्वास, ही अपेक्षा, हेच त्यांचं सगळ्यात मोठं बळ होतं. सुरुवातीला ती जेव्हा पुण्यात आली तो पुण्यातल्या गाड्या, गजबजलेले रस्ते, मोठमोठी चकचकीत दुकाने, कॉलेजचा परिसर पाहून तिला सुरुवातीला घाबरायला व्हायचं. पण जसे 6 ते 7 महिने गेले, जसं 2023 साल सुरू झालं तसं सानिका पुण्यामध्ये रुळली. आता तिच्या घरच्यांना वाटत होतं की सानिकाला कदाचित तिथं करमणार नाही, पण सानिकाला आता ते वातावरण सूट होणार नाही असं वाटत होतं. पण सानिका पुढे जे करणार होती, जे व्हिडिओ व्हायरल होणार होता, त्याची कल्पना तिच्या आईवडिलांना नव्हती. खरं तर तिच्या आईवडिलांना हा प्रकार काही दिवसांपूर्वीच माहिती झाला होता, पण त्यांना माहिती नव्हतं की एक व्हिडिओ फिरत आहे आणि त्या व्हिडिओमुळे संपूर्ण महाराष्ट्रासमोर ते धक्कादायक सत्य उघडकीस येणार होतं.
सानिकेचे आई वडील तिला दररोज फोन लावायचे. सानिकाचे आई सानिकाशी सुरुवातीला 1-2 तास बोलायची. वडील देखील बोलायचे. काय झालं, कसं झालं, अभ्यास कसा झाला, काय शिकवलं, सगळं विचारलं जायचं. पण त्यांना माहिती नव्हतं की या फोनच्या पलीकडे सानिकाच्या आयुष्यात काय सुरू आहे. ती अभ्यास करायची का, आई वडिलांशी व्यवस्थित बोलत असायची. तिच्या आयुष्यात तिथं गेल्यावर 6 ते 7 महिन्यानंतर सगळं सुरळीत होतं. पण 6 महिन्यानंतर तिच्या वागण्यामध्ये असा मोठा बदल झाला. या बदलाची कमी ना तिच्या आईच्या लक्षात आली ना तिच्या वडिलांना आली. सानिका हळूहळू आता पुण्यातल्या वातावरणात मिसळू लागली होती. खरं तर हा व्हायरल व्हिडिओ समोर वडिलांच्या आल्यानंतर त्यांना धक्का बसला खरा, पण त्याची सुरुवात ती इथं गेल्यानंतर 6 महिन्यानंतर झाली होती. जेव्हा तिचा घरच्यांना नंतर फोन यायचा तेव्हा ती अगदी आनंदी असल्यासारखं दाखवायची. तिचं आयुष्य आता 2 स्तरावर चालू होतं. म्हणजे ती एक दाखवत होती एक आणि आयुष्य, आणि खरं तर गुपितपणे ती वेगळ्याच पद्धतीनं जगत होती. एका बाजूला आई वडिलांचा विश्वास आणि दुसऱ्या बाजूला तिची नवीन लाईफस्टाईल ती आता पकडत होती. सानिकाच्या आयुष्यात खरी चूक इथूनच झाली होती. ज्यावेळेस ती पहिल्या वर्षाला होती त्यावेळेस तिच्यासोबत एक असा प्रसंग घडला की त्याच प्रसंगानंतर तिनं असा निर्णय घेतला ज्यामुळे तिचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्या व्हिडिओमुळे सगळं बिंग फुटलं. 2026 मध्ये म्हणजेच आज 4 वर्षानंतर तिच्या आयुष्यातलं जे बिंग फुटलं त्याचं कारण होतं पहिल्या वर्षाला तिनं केलेली चूक. तिथं एक चूक झाली ती म्हणजे तिची संगत. तिचा एक असा मित्रमैत्रिणींचा समूह तयार झाला होता. त्या ग्रुपमध्ये ती स्थिरावली गेली होती. तिला कल्पना नव्हती आपण शहरात आलोय, कॉलेजला आलोय, आपण अभ्यास करायला पाहिजे. पण अनावधानानं त्या ग्रुपमध्ये ती मिक्स झाली आणि त्या ग्रुपमध्ये तिच्या आयुष्यात जे वादळ येणार होतं त्याची कल्पना तिला नव्हती. कसं बसं करत करत 1 वर्ष पूर्ण झालं. आता ती त्या ग्रुपमध्ये इतकी मिक्स झाली आणि त्यानंतर ती असं काहीतरी करणार होती की त्याची कल्पना कुणालाच नव्हती. अखेर सगळं 4 वर्षांनी त्या व्हिडिओमुळं उघड होणार होतं. हा खरं तर या प्रकरणाचा पहिला अध्याय होता आणि अजून 3 अध्याय उघडणं बाकी होतं. खरं तर इकडे तिकडे तिच्या आई वडिलांवर उपचार सुरू होते आणि सगळं कहाणी आता सांगितली जात होती. काही काळाआधी हे दाबलं होतं पण व्हिडिओमुळे ते सगळं बाहेर आलं आणि आई वडिलांनी आता सगळं सांगायला सुरुवात केली होती. पहिल्या वर्षी तिचा ग्रुप चुकला, दुसऱ्या वर्षी तिचं असं प्रकरण झालं जेव्हा 1 वर्ष तिच्या कॉलेजला पूर्ण झालं. या घटनेला आता दुसरा अध्याय सुरू झाला होता. तब्बल 3 वर्षापूर्वी जेव्हा ती दुसऱ्या वर्षाला गेली तेव्हा ती या प्रकरणामध्ये इतकी भयंकर गुंतणार होती की ज्यामुळे आता या सगळ्या सत्य आहे ते या प्रकरणाची सुरुवात होणार होती. ज्या अभ्यासाच्या मागे आता ती मागे पडू लागली. तिचा ग्रुप चुकला होता आणि त्याच्यामुळेच ती काम करायची आणि अभ्यासात ती मागं पडू लागली. कारण काय होतं, तिच्या घरच्यांना देखील तिचे रिझल्ट पाठवले गेले. रिझल्ट पत्राने पोस्टद्वारे पाठवले. आई वडिलांनी विचारलं तर ती म्हणायची मला अभ्यास खूप जड जातोय. पण वडिलांनी ठरवलं की नाही बाळा, तू अभ्यास कर, लक्ष दे, जास्त अभ्यास केला तर तुझं नक्कीच चांगलं होईल. पण त्यांना काय माहिती होतं की ही मुलगी नेमकं काय करते. अखेर कॉलेजमध्ये ती अभ्यासात अत्यंत मागे पडली. तिचं 1 वर्ष वाया गेलं, ती नापास झाली. आता हा जो धक्का आहे, ही जी घटना आहे ती तिच्या घरच्यांना सांगितली नाही, पण तिच्यासाठी खरं तर हा खूप मोठा धक्का होता. तिला माहित होतं जर ही गोष्ट कळली तर आई वडिलांचा विश्वास आपल्यावरचा कायमचा तुटेल आणि मग तिनं ज्या कुटुंबांना, ज्या अख्ख्या गावामुळे तिला नावलौकिक मिळालं होतं, संपूर्ण गावाला तिच्याकडे अभिमानानं बघायचं, तर कदाचित तिचा अभिमान तुटला असता. म्हणून तिनं एक निर्णय घेतला आणि तो निर्णय होता सत्य लपवायचा. इथून पुढे तिच्या आयुष्याला दुसरं वळण लागलं. तिनं ही गोष्ट लपवली पण तिला माहित नव्हतं की तिच्या आयुष्यात ती अशा एका घटनेचा पाया रचत होती की ज्यामुळे तिच्या आई वडिलांचं आयुष्य संपणार होतं. अखेर कॉलेजला तिला जाता येत नव्हतं. 1 वर्ष आता तिला थांबणं भाग होतं. पूर्ण पेपर पास झाल्यानंतरच ती दुसऱ्या वर्षाला ॲडमिशन घेऊ शकत होती आणि मग त्यामुळे तिला 1 वर्ष थांबायचं होतं. मग तिनं काय केलं, तिला घरी जायचं नव्हतं, तिला कॉलेजला जायचं नव्हतं. घरी सांगितलं मी शिकते. मग तिनं काय केलं, एका कॉल सेंटरमध्ये नोकरी सुरू केली. आता अखेर कॉल सेंटरमध्ये नोकरी सुरू होती. तिला 15 ते 16 हजार रुपये पगार मिळाला. तिथं बोलण्याची जी पद्धत होती, तिची ती वाक्चातुर्य होतं ते चांगलं असल्यामुळे तिला कॉल सेंटरमध्ये लवकर नोकरी मिळाली. झालं, 15 ते 16 हजार रुपये पगार होता. आता ती नोकरी करत होती. कदाचित आता असं वाटेल की ती तिच्या कुटुंबाला हातभार लावेल की काय, पण नाही. तिनं जो निर्णय 6 महिन्यापूर्वी घेतला होता त्याच निर्णयामुळे तिनं ती नोकरी करत होती. ही नोकरी ती समाधानं नाही तर बळजबरीनं स्वीकारली होती, कारण तिच्या जीवनशैलीत असा बदल झाला होता की या बदलामुळे तिला नोकरी करण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. आता नोकरी पकडली होती पण तिला समजत नव्हतं आपण काय करतोय. कोणालाही काही कल्पना नव्हती की ती नोकरी का करत होती. हळूहळू नोकरी करत असताना तिच्या लाईफस्टाईलमध्ये जो बदल झाला तो मेंटेन करणं तिच्यावर जड जाऊ लागलं. आता एकतर तिच्यावर कोणता धाक नव्हता, घरी काही सांगितलं नव्हतं.
काय कारणास्तव ती जी नोकरी करत होती ती नोकरी देखील तिला सोडावी लागली। आता यामागचं कारण हे देखील या व्हिडिओच्या आधीच उघड होणार होतं। तिचं जे वर्तन होतं ते अशा पद्धतीनं बिघडलं की तिला नोकरीवरून काढून टाकावं लागलं। आतापर्यंत तिनं पहिले वर्ष कंप्लीट केलं, विषय गेलं, नापास झाल्यामुळे वर्ष वाया गेलं, तिची नोकरी गेली, नोकरीमधूनही तिला काढलं। आता तिला कोणालाच कल्पना नव्हती। कॉल सेंटरची सगळी नोकरी सोडली। आतापर्यंत सगळं सुरळीत होतं, कारण की दुसऱ्या वर्षाला आता ॲडमिशन मिळालं होतं। दुसरं वर्ष झालं, घरच्यांना काही कल्पना नव्हती। सानिका दुसऱ्या वर्षाला गेली, पुन्हा तिथं नापास झाली। असं होत होत 2 ते 3 वर्षाचा कालावधी गेला। 2022 ते 2026 घरच्यांना काहीच कल्पना नव्हती। घरच्यांना वाटलं मुलगी शिक्षण घेत पास झाली आहे, पण जेव्हा एके दिवशी तिचे वडील पुण्यात आले तेव्हा जे घडलं ते अत्यंत धक्कादायक होतं। जेव्हा तिचे वडील हॉस्टेलला गेल्यावर समजलं सानिका पहिल्या वर्षानंतर इथं कधीच आली नव्हती। मग सानिका नेमकी कुठे गेली? बीडची सानिका ऑक्टोबर 2022 मध्ये आली। 22ला 23 जूनला तिचा सगळा उलगडा होऊ लागला। तिची जुनी मैत्रीण भेटली तिच्या वडिलांना। त्या मैत्रिणीनं सांगायला सुरुवात केली। वडिलांच्या अक्षरशः डोळ्यात पाणी आलं। त्यात ते म्हणाले, मला आता तू सगळं सांग। तिच्या मैत्रिणीला विनंती केली आणि मैत्रीण सांगू लागली। सुरुवातीला ती आली होती सानिका, तर त्यावेळेस तिची संगत चुकीच्या मैत्रिणींबरोबर लागली, त्यामुळे ती दारू, सिगारेट, पार्टी अशा प्रकारच्या व्यसनांच्या आहारी गेली। असं करत करत 2024 उघडलं। तिचं वर्ष वाया गेलं। तिनं कॉल सेंटरमध्ये नोकरी केली, कारण की तिला दररोज दारू प्यायला लागायची, पार्ट्या करायला लागायच्या आणि खर्चासाठी तिनं कॉल सेंटरची नोकरी पकडली। पुढे झालं, तिचं वय वाढलं आणि वय वाढल्यानंतर तिच्या आयुष्यात नाशिकचा एक मुलगा आला। त्या मुलासोबत तिचं अफेअर झालं। त्याच मुलानं तिच्या आयुष्यात सगळ्यात धोकादायक गोष्ट केली। त्यानं तिचा असा वापर केला, तिचे फोटो काढले, तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली। त्या ब्लॅकमेलिंगमुळे तो मुलगा स्वतःच्या मित्रांना घेऊन यायचा आणि त्या मित्रांबरोबर तिला संबंध ठेवायला भाग पडायचा। ती मुलगी आता एक प्रकारे एका व्यवसायासारखं काम करू लागली होती। तिच्या ज्या प्रियकरानं तिला दगा दिला, पण तिच्याकडे ना नोकरी ना दुसरा पर्याय। तिला लागलेल्या सवयीमुळे आज ती देह विक्रीचं काम करत होती आणि हाच व्हिडिओ व्हायरल झाला होता। तिच्या आईवडिलांना ही गोष्ट आधीच कळली होती, पण त्यांना वाटलं नव्हतं की हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हे सगळ्या महाराष्ट्रात व्हायरल होईल। वयाच्या 21व्या वर्षी ती आज पुण्याच्या एका भागामध्ये देह विक्री करताना आढळून आली। ही संपूर्ण घटना जेव्हा तिच्या घरच्यांना कळाली तेव्हा त्यांना देखील धक्का बसला। हे संपूर्ण प्रकरण महाराष्ट्रातल्या पालकांसाठी एक मोठा इशारा आहे। आपली मुलं-मुली नजरेआधी काय करतात त्याच्यावर आपण लक्ष ठेवायला पाहिजे, असा इशारा या व्हिडिओतून मिळतो। तुम्हाला या घटनेविषयी काय वाटतं नक्की कमेंट करून कळवा। चॅनलला नवीन असाल तर ASA मराठी न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा।